महाराष्ट्र तर डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर. तुम्ही पण सुपर 8 कोण? नमस्कार मित्रांनो, तेजस वागे ब्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आहे आपला सुट्टीचा दिवस 25 डिसेंबर, म्हणजे ख्रिसमस निमित्त सुट्टी आहे आणि आजच आपल्या गावची मॅच पण आहे. म्हणजे आजचा दिवस पण आपला तसा सार्थकी लागणार आहे, कारण की आपले आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव सुपर 8मध्ये पोहोचले आणि आपली पहिलीच मॅच आहे कसारा प्रीमियर लीगमध्ये. ती म्हणजेच आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव यांच्या विरुद्ध असेल आई गावदेवी स्पोर्ट्स लाहे. म्हणजे आजचा सामना एकदम दमदार आहे, लाहे वर्सेस दहीगाव. तर आज आपण सगळं आपल्या ब्लॉगमध्ये कवर करणार आहेत. त्या अगोदर आपण मॉर्निंग वॉकला जाऊन येऊ, क्योंकि आज सुनना है किरिस का गाना. भाई हा एक छकड्यावाला रोज येतो बैल पालवायला. एक बैल विकला बोलतो मारत होता, आता एकच बैल आहे. तुझ्या काही मुलं इतकी वाट लागली का तू जो बॉल मारायचा नव्हता तो तुझ्या हातात मारला. महाराष्ट्र तर डायरेक्ट ग्राउंडच्या बाहेर 100% म्हणजे बॉल खाली पडूनच देऊ नका. महाराष्ट्राचा फटका बाहेर गेला पाहिजे, डायरेक्ट रोडवर गेला पाहिजे. या आकाशमुळे एवढा वेळ झाला आणि लेट निघालो, सगळी पुरं निघून गेलेली. आता निघालो आम्ही ट्रिपल शीट मॅचला जायला. अजून वेळ आहे मॅचला. तर राहुल, मी आणि आकाश आम्ही तिघं आहे गाडीवालो. तर इथं भाई आपल्या पंकजच्या धाब्यावर बोललो नाश्ता करू जाऊ. काय नाश्ता केला नव्हता. आक्या काय देणार आहेस? वडापाव. भाई फेमस वडापाव आहे, तुम्ही पण या इथं ट्राय कराल कधीतरी. आम्ही चाललो होतो पण आकाश ऐकतच नाही ना, बोलतो लय भूक लागले मला. बोलतो वडापावची साईज बना कशी आहे का नाही मजबूत. पंक्या भाईचा विषयच मोठा आहे. काय सांगू मित्रांनो, काय एक्साइटमेंट मॅचची. आकाश आमच्या सगळ्यांच्या गाडीवर पण डिस्कस चाललाय, याची विकेट जाऊ दे त्याची विकेट जाऊ दे. अजून तर मॅच लागली नाही. मॅच लागल्यावर पण होणार नाही, पण काही डिस्कशन असं लागले. लायाची टीम मैदानात दाखल झाली, प्रॅक्टिस करते पिचवर. 9:30 वाजले तरी पण. आज गोलबनवरून आमचे समर्थक सोपन भाऊ घरात आलेत मॅच बघायला. कसं वाटतंय भाऊ तुला? सगळे दहीगाव समर्थक, सगळे प्लेयर आणि बर्थडे बॉय बर्थडे सेलिब्रेशनला जिकडे आलाय. हॅपी बर्थडे हॅपी. ओ अजय अष्टपैलू खेळाडू. प्रॅक्टिस कशी झाली अजय? अरे तो नितेश भेटलेला, तो लय शिव्या देतोय. आई गावदेवी स्पोर्ट्स दहीगाव संघाकडून पूर्ण वाढदिवसाच्या शुभेच्छा. बाबा आणि हे खरे समर्थक. एवढ्या लवकर टेन्शन मध्ये मॅचच्या आधीच. गहन चर्चा घे जरा. 6 वाजता तयारी झालंय. ग्राउंडची पाहणी करता. दहीगाव वर्षच लाया मॅच आहे, सुपर 8ची मॅच आहे. आपले फेमस अंपायर प्रॅक्टिस जोरात आहे तुमची. जोरात म्हणजे म्हणजे दोन्ही टीमचा एकच मोटिव्ह आहे का? यांनी तुम्हाला हरवणं आणि तुम्ही आम्हाला हरवणं. तुमचा स्ट्रॉंग मोटिव्ह असेल तर तुम्ही माझ्याशी सल्ला मसलत करू शकता. आय एम अंपायर. काय वाटतंय भाऊ तुला, कशी होईल मॅच आजची? वन साइड होईल. वन साइड होईल. वन साइड तर नाही होणार, वारा तर अजून काही दिसत नाही. पण मग खर्डीवरनं नेमकी मॅच कुठे जाईल? मुंबईकडे जाईल की वाडा साईडला जाईल? 50-50. मग बाकीचे पाटील ठेवायची. बघू, क्रिकेट आहे काय सांगता येत नाही, काय पण होईल. आणि जिथे खेळले तो त्यांचा कुणाल, अजय आणि विकी, बस 3 टार्गेट आहेत फक्त. काय गेम प्लॅन करून आलात का तुम्ही? काय गेम प्लॅन, काय रणनीती असेल तुझी मला सांग जरा. ही मैत्रीपूर्व लढत आहे आपली आजची. तुझा खास मित्र अजय ही मागून घेतलेली ती मॅच आहे.
लायावाल्यांना आम्हाला हरवायचे असं गेम प्लॅन करून तुम्ही आलेले आहेत. नाही ना, असं काय आमच्या मनात गेम प्लॅन नव्हता. आणि क्रिकेट आहे आणि चितीचा खेळ आहे, हारजीत आहे. याच्यात बघू आता पुढे कोण बेस्ट देईल. तुमची बाकी टीम अशी बोलते की मॅच वन साइड होईल, आम्ही 100% तुम्हाला हरवणार आहे. आम्ही प्रयत्न तर करणार 100 वर्ष. बघ ना कशी गेले धागे मारले. 100 वर्ष आपलं 100% आम्ही हरवण्याचा प्रयत्न करू. बघू आता पुढे काय होतं मॅच मध्ये बघायला भेटेल आपल्याला. मग तू मला असं ऐकलं की तू पहिले तरी 4 6 मारणार आहेस. 4 नाही 5 मारायचा कमीत कमी प्रयत्न करेल, पण सिंगल घ्यायचा प्रयत्न करेल आता. ठीक आहे, तुम्हाला पण शुभेच्छा थँक्यू. आणि आपल्याला पण शुभेच्छा. टीम आमची उतरते आता आणि तिकडनं लाईव्ह टीम पण उतरते. पहिले बॅटिंग आले, त्यांनी घेतले टॉस जिंकून फिल्डिंग. यो बोलतो 350 रन मारा. यो आता चाललंय का काय समजलं सो आता दोन्ही संघाचे जे प्लेइंग 11 असेल मगर तेजस वाघे यांचं देखील शुभागमन. अर्थातच आजच्या दिवसाचा एक चांगला ब्लॉग बनवू शकतोय आणि सातत्य म्हणजे त्यांनी ठेवलेलं आहे. खूप मोठं आता चॅनल होत चाललाय. कालच खुशखबर आलेली होती आम्हाला, त्यांची स्टोरी आम्ही पाहिली होती. तिथे 1K त्यांचे सबस्क्रायबर कंप्लीट झालेत. लवकरात लवकर चॅनल त्यांचा मॉनिटाईज व्हावा यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत आपल्याला. आजचा ब्लॉग देखील बनेल, शंकाच नाही. आणि सध्या तरी ते आता देखील काही छायाचित्र ते टिपतायत, त्यांना देखील खूप साऱ्या आपण शुभेच्छा देऊयात. खूप मोठा सामना, गरमागरमीचा सामना आपल्याला पाहायला भेटू शकतोय. एका बाजूला आहे गावदेवी स्पोर्ट्सला आहे आणि या संघाने सध्या तरी टॉस जिंकलाय. नितेश भोईर या कॅप्टनने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. आता तयारीला लागा. चला स्पोर्ट्स दहीगाव संघाचा हुकमाचा एक कुणाल सध्या तरी आता स्ट्रायकर एंडला आणि दुसऱ्या बाजूला ज्या खेळाडूनं या मैदानावरती हाहाकार माजवलाय, ज्या खेळाडूचा उभरता खेळ आम्हाला पाहायला भेटला या सीझन मध्ये, या KPL मध्ये, तो विकी वाघे सध्या तरी स्ट्रायकर नॉन स्ट्राईक एंडला आणि स्ट्रायकर एंडला कुणाल. खूप चांगलं वातावरण पाहायला भेटतंय. खूप गेलेली मेहनत आणि आता पहिला चेंडू अर्जुन कडनं टाकला जातोय. पहिलाच बॉल क्रॉस बॅटेड खेळण्याचा प्रयत्न, गॅप शोधला गेला, निघाला बॉल धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला चेंडूवरती झालेला आघात, पहिला चेंडूवरती पहिला बार, चेंडू सीमा पार आला. पहिला बॉल वरती कुणालचा बार, चौकार. अर्जुनच्या विरोधामध्ये यावेळेस खेळला गेलेला फटका आपण पाहिला तर इथे चौकार वसूल झालाय. दरम्यान पुढील बॉल फुललेंद होता, इनसाइड आउट. काय अफलातून स्ट्रोक आहे. बॉल षटकार. यावेळेस आला षटकार, 6 धावा. सध्या तरी खूपच चांगली फलंदाजी करतोय ओव्हरऑल या इनिंग मध्ये. शाबाश. संख्या ओव्हर मध्ये आलेल्या अटॅकिंग मोड मध्ये ज्या धावा काढल्या गेल्या तब्बल 28 धावा तुम्ही पाहिल्यात. लाजवाब सुरुवात, ड्रीम स्टार्ट, स्वप्नमय सुरुवात. जो आता जी सुरुवात राहिलेली आहे, ज्या सुरुवातीची गरज खऱ्या अर्थाने यावेळेस इथे टीम लागले सर. सध्या तरी यावेळेस नियोजन मस्त आहे तुमचं. थँक्यू. चांगलं. आपलं सहकार्य असू द्या. हो नक्की नक्की. बाकी कसं वाटलं तुम्हाला? सगळं नियोजन प्रॉपर आहे, 1 नंबर. मॅचला मजा येते एकदम बघायला, कारण आपल्या विभागातील जर बघायला गेलं तर हा नियोजन 1 नंबर असेल आपल्या खर्डेकासर असोसिएशन मध्ये. चालेल. तुमच्या संघाला बेस्ट ऑफ लक. थँक्यू. खेळ दाखवणं गरजेचं आहे. या मॅच मध्ये कुठेतरी तुम्हाला कमबॅक करायचं असेल तर यावेळेस जबाबदारीने खेळ दाखवावा लागेल. विकेट घेणं गरजेचे आहेत. त्यावेळेस विकी वाघे आता स्ट्रायकर एंडला. क्रॉस बॅटेड, याही वेळेस चांगला फटका क्षेत्ररक्षक आलाय. यावेळेस सुलकवणी देईल बॉल, झेल सोड. दुसरी ओव्हर झाली. बॉल मध्ये 28 वरती विकी कुणाल खेळतोय आणि विकी 16 वरती खेळतोय. शॉट लेंथ होता, क्रॉस बॅटेड स्ट्रोक करण्याचा प्रयत्न, गॅप शोधला गेला 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 गेला. इकडं पण दहीगावचे समर्थक आहेत सगळे. हा मंडप सगळा दहीगाववाल्याने मारलाय. टॅकिंग फलंदाजी, त्याचमुळे तर धाव फलक. ओहो, यावेळेस चांगला बॉल, पायावरती बॉल स्पर्श होतोय. परफेक्ट मिडल स्ट्रिक वरती सापडला होता, परंतु लेग बिफोर विकेट नाही. आणि त्यानंतर भाई एवढी भारी फिलिंग आहे ना, जसं जसं बॅट्समॅन मारतात ना सिक्स चौका, 1 नंबर फिलिंग आहे. आता कुणाला लागलाय, विकी जर रन आउट झाला तर 100चा टार्गेट आहे आमचा. 5 ओव्हरीत बघू मैदानाचा आणि त्याच्याकडे आता वाटचाल देखील होते. शाबाश 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 शाबाश. आजो शॉट आहे.
कंबॅकची गरज आहे, परंतु ते कंबॅक सध्या तरी होत नाहीत. पक्ष पूर्णपणे खुश झालाय. 15 चेंडू 50 धावा त्यानं ठोकल्यात आणि पहा सुपर एचा थरार पहिल्याच मॅच मध्ये प्रेक्षकांना अभिवादन देतोय खेळाडू कुणाल पांढरे. आमदार केली षटकाराच्या मदतीनं संदेशनं खातं खोललंय. लाहे संघासाठी चांगला शुभ संदेश दिला, त्यानंतर फुलटॉस बॉलवरती वा 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 जल्लोष. पहिला फलंदाज तंबूच्या आश्रयाला. काय वाटतं ओव्हरऑल कितपर्यंत अगदी आपण पाहत आहोत कोणता बोलत ओ जबरदस्त. मॅन विकेट गेली रे. शुभेच्छा देऊयात आणि वळूयात पुन्हा एकदा कमेंट बॉक्स मध्ये या. ऐकूया सोमराजी काळे सरांचा आवाज. विकेट बाउंड्री वरती तिसरा झटका मिळाला आई गावदेवी लाहे टीमला. आज आपण सुपर 8 ची मॅच जिंकून सुपर 4 ला गेलो. भाई अभिनंदन आपल्या टीमचा. कसा वाटतंय तुला? मला खूप आनंद झालाय. लायवाल्यांना हरवलंय. आपली काही जवळची टीम होती. खूप चांगलं वाटतंय. 2 वेळा त्यांना आय थिंक आपल्याला हरवलेले आपण त्यांना आज हरवलंय. तर मला खूप आनंद आहे. खूप आनंद आहे. आपल्या दहीगावचे एक कट्टर समर्थक तुम्ही पण सुपर 8 कोणाशी मॅच? आमची मॅच आहे धर्मवीर कसारी सोबत. ओके, तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. जिंका. 9व्या पर्वामध्ये आम्ही दावेदार आहोत. हा दावा ठोकत अरे दामने टीम आई गावदेवी दहीगाव. ऑल द बेस्ट तुम्हाला. इथे पहा खेळला जबरदस्त फटका आहे. फिल्डर त्या ठिकाणी बरोबर जागेवरती तैनात ट्रॅप रचलाय. त्यानंतर पुढच्या मॅचला डान्सिंग अंपायर होते. बघा डान्स किती भारी करतात. ते ठाकरे अंपायर आहेत. खेळाचे फेमस आहेत आमच्याकडं खूप. डान्स तर एकच नंबर असतो त्यांचा. पण सामनावीर जो खेळाडू आहे त्याला देखील आपण मॅच लागले धर्मवीर कसारा आणि आमची म्हणजे दहीगावचे स्पोर्ट्स दहीगाव सुपर 4 ची मॅच आहे. पहिलीच मॅच आमची आहे. बॉलिंग अजय गेला बॉलिंग टाकायला. पहिली बॉलिंग आणि धर्मवीरचा सागर आणि समथिंग लखन अशी जोडी आहे मैदानात. बट खूप चांगला यावेळेस उत्साहित करत आहेत, कॉन्फिडन्स देत आहेत आमचे जगदीश डोळे साहेब. यावेळेस हो खडे खडे खूपच चांगला फटका खेळलाय. निघालाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे आलाय. आता डिसिजन पण झाली. प्रेक्षक हो, बॉल जर बाहेर आला तर जरूर कॅच पकडा. 200 रुपये दिले जातील. आला 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 ओ आला. लखन गोलंदाजी मार्क वरती. बॅटिंग आहे. लखनचा पहिलाच बॉल. सेमीफायनल आम्ही हरलो कसारा प्रीमियर लीगमध्ये. इथपर्यंतच होता आमचा प्रवास. विझलो जरी आज मी माझा अंत नाही. पेटेल पुन्हा नव्याने हे सामर्थ्य नाशवंत नाही. आईगावती स्पोर्ट्स दहीगाव नक्कीच कमबॅकसाठी जाणली जाते. आज जरी सेमीफायनल हरून आम्ही 3रा प्राइज जिंकलो असेल तरी आम्ही कमबॅक नक्की करू. दुसऱ्या स्पर्धेमध्ये आमचं बेस्ट देण्याचा प्रयत्न नक्की करू. खूप वाईट वाटत होतं. सगळं ग्राउंड भरलेलं आणि आम्ही ग्राउंडच्या बाहेर निघत होतो. परंतु क्रिकेट आहे. नेहमी आपण जिंकणं हे आपल्या नशिबात नसतं. हार जीत तर आहेच. तर असा होता आजचा ब्लॉग. लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा.